नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। पोराने तयार घेतला का म्हातारं उठलंच तू बरं म्हणलं हे बाय तू बाई वाढवल्या कुठे जाणार मी बाईच्या गाडी लागेल तर त्या नाही लागायचं नाही काय मी पहिलं कौतुक करायचं आणि महाराज तरुण एक शक्ती आहे एकत्र आली तर क्रांती आहे। तरुण काय राहते मागच्या आठवड्यात दाखवलं नाही महाराज फक्त तरुण पोरांनी दोन गोष्टी केल्या पाहिजे दारूपासून आणि मटणापासून जर बाजूला राहिले तुम्ही जीवनात यशस्वी होणार। ग्रामपंचायतीला निवडणुकीला तरी बाटलीचा वापर करू नका तुम्ही विकास ते मुद्दे बिद्दे मांडू नका लोक पडत काय मुद्दे तिथे काय नको काहीच मांडू नका तुम्ही फक्त आचरण चांगलं ठेवा आहे याच्यापेक्षा तुम्हाला लोक जास्त मानतील। आणि तरुण एकत्र आले शक्ती भाऊ ते काही बोगसगिरी काय खोटा उठून टाकला त्यांनी काहीचा बांबू गेला सुतळी गेली असं विनोद नाही मारा थोडस काय झालं त्या गोष्टीला नको ते रूप आलं व्यसनाचं रूप त्याला यायला नको पण ते आलं आणि तरुण पोरं फापरली गेली काही ना ती 15 दिवस फुकट मिळाली ना त्यांची पंचायत झाली आता 2-4 दिवस झाली काहीच नाही आता खिशात गलास ठेवणे येईन तेव्हा धरणे ना आता काय करा आपली आपण करा सोडून करायचं हे सीझन मधले व्यसन कुटुंबाला भागत येत हसण्यावारी गोष्टी मिळू नका तरुण पोरं ह्या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय लोक विचार करीत नाही अरे 22व्या वर्षी आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत का आपण माणसं कोण खानदान घराण्यातली माणसं आपण 96 कुळ आहेत आपण शिवाजी संभाजीच्या रक्ताची माणसं का भंगार भंगार आहेत का भावनाट्या सांगा 70,000ची गाडी लोक धाब्यापुढे लावून देवळा दुसऱ्यासारखे धाब्यात कसे केलं तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत काय क्वालिटी जरी आपल्याला शोभत कधी क्वार्टर पेन आपल्याला शोधत आपल्याला शोभत कधी पण माणसं कोण आहे वाट फाडला का संभाजीने त्या राज्यातली माणसं आहेत कोणीतरी आपल्याला 15ची पाजायची म्हणून त्याच्या मागे येळ भरवून दिंडायचं लाज नाही वाटत हलकट क्वालिटी तुम्ही इकली का कोणाला लाज 17ला ना ठरलं क्वार्टर पेन हरणे बापाची स्टेज सोडून 1-1.5 महिना जगून का ना मग कळण चला 1000 रुपये रोज कमन 500ची दारू दे अरे मिशी फुटली नाही नाला का तुला मिशी पटराल तू बेशरम नाही हृदय बंद झालं काय तर हृदयाला रोग झाला हलकट क्वालिटीचं टेन्शन काय बा तिने मला 10वीला शब्द दिला त्याच्यामुळे माझ्या हृदयाच्या वेदना असल्या हृदयाला माझा छेद गेला छेद फुटाना हलवा थावर गेला काय हृदयाला छेद गेला तुझा ए दरिद्री हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपण इतके नादान नाही केवढं सुंदर हृदय कोणाला पागल आहे का शंभरपुरीसाठी मरत होतं हलकट क्वालिटी ते खोकडा आणलं 1,70,000चं चैन उघडी पुढे बसत येड्या बाबळी मुरी तुरीला रोग का म्हणाला आणि याच्यामुळे संवाद संपलाय ना संवाद तुमच्या मनामधलं कोणतंही दुःख असेल तुम्ही कुणापाशी तरी प्रगट करा त्याचा पावर कमी होतो आणि हे नालायक काय करते एकटेच बसत होते येड्या बाबडीत मुरीत तुरीत कपाशीत वाचित होते काय शिणीगाबन आहे मोकळ्या इकडे आहे आता शिणीगाबन म्हणजे मोकळ्या इकायचं ते ठेवून ठेवायचं काय आणि बोलायच्या पद्धतीत इतक्या भावलं हॅलो पुढे नदी जवळ येतो काय फोन वापर काय ते फोन आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडोकांना 4 पद्धती आहेत हॅलो हॅलो अरे नाही बोलत तू बंद करतो काय हवा चालली मारून तू हातात बघा माझ्या 4 पद्धती किती भारी आहेत हॅलो हॅलो हॅलो
आता इकडे लावा काय बसलेला तुमचा विश्वास बसणार नाही पोरांनो. मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो पोरांनो? लाख म्हणजे काय किरकोळ आहे. लाख म्हणजे मला 2 दिवसात का लॉकडाऊन नसतो तर आता काय विनोदाचा भाग सोडा. पोरांनो माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे. त्याला घेऊन 4थं वर्ष अजून बिघडलाच नाही. त्याला मी 5-6 दिवसातून एकदा चार्जिंग करतो. त्याला 1200 रुपये खर्च आहे वर्षाला. हिशोबशीर काम. 4 वेळा कार्ड टाकायचं. तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझी 1च सेकंद बोलणार. येस नो उलट तिकडे. मला युट्यूब नाही, मला फेसबुक नाही, मला काही नाही. कोण उलटलं ते त्याची कळत नाही आपल्याला. व्हॉट्सअप नाही काय. माझे 4500 युट्यूब वाले पोट भरतात. मला वढाय बिडी नाही. आता हे कॅमेरेवाले नाही. हे 2 तास कीर्तन देणार आता. ते अख्खं नाही टाकणार युट्यूबला. एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आपलाच ठोकणार अशी. यांनी सगळ्यात जास्त मला आयुष्यातून उठवलं मला. सगळ्यात जास्त. पण यांचं वाटलंच होणार. आता जेवढं मी कीर्तन दिलं त्यातलं एक जरा क्लिप टाकली ना तुम्हाला सांगतो ते गाल्यापोत राहत नाही. तुम्ही लिहून वाटलं मला चांगलं टाका ना. मारून तुम्हाला पडलं ना कोणत्या माणसाचं किती मागा लागा याला बरं त्याला लाईक लई आहे मारा. लाईक लई. आता हे कीर्तन जर ऑनलाईन केलं कोणी जर झक मारलं असेल आणि ते ऑनलाईन जर करेल असेल ना आता तर 2-3 लाख लोक रोज पाहतात त्याला एका वेळी. त्यांना इन्कम नाही आहे. 3 लाख लोकांनी काढले रुपया धरा ना यांचा. हे पैसे कमी द्या आणि आपला ठोकी द्या. हे दुसऱ्याचं नाही टाकलं ना काही. मंत्र्यांचं तर साहेब आले थाटात उभे राहिले भोकंडीच घेणार आहे. आपल्या अशी तासून ठोकणार. पण तुम्ही लखलाभ नाही होणार. तुमचं वाटलं जाणार. चांगलं टाकावं मला. महाराज वर्षभर मी सण केलं. मला 1 वर्ष किती त्रास द्या असं नाही. पाया पडू गेला मी सांगतो अरे टाकीत नका तो. आता एवढं बोललोय ना तरी उद्या कोणतरी झक मारणारच. छोटं का होईना टाकणारच. किती त्रास द्यावा आपल्याला. पैसे नको. पैसेच काय आम्हाला घेणं नाही. तर तुम्ही चांगलं टाकीत जा. त्या काही तेवढंच लावून धरायचं. आपलं काही बोललं का ते आता 2 तासामध्ये शब्द आहेत. आता हे 3रं कीर्तन आहे सकाळपासून. 6 तास बोलायचंय. काना मात्राचा फरक होऊ शकतो. यांनी तेवढंच धरायचं आणि बाकीचे काही बोललं तर नाही टाकायचं. यांनी म्हणायचं सावे ते आवेशात बोलले. जरा भान ठेवा. अरे मोबाईल मध्ये नाही. अहो महाराज याच्यामुळे आजार गेलेत माझ्या युट्यूब मुळे बऱ्याच लोकांचे. निरोगी झालेत लोक. आणि कळत न कळत पण समाजावर त्याचा परिणामही चांगला झालाय. चांगला. पण यांनी माझ्या इज्जतीचा कचरा केला. तुम्हाला फायदा झाला. विनोदाचा भाग सोडा. मोबाईलचा वापर कमी करा. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संवाद संपला माणसांना. माणसं पूर्वी एकत्र बसून बोलायची ते आज मोबाईल मुळे बोलत. टेन्शन मध्ये लोक झोपत नाहीत. एक गाय गायला गेलं फोन आला का वासरू घेऊन गेलो तो बोलत. एक तर मोटर चालू करायला गेला. कांदे लावायचे होते. वाफ्यात रोप उपटून ठेवलं आणि खोक्याजवळ गेला फोन आला. मोटर बंद करा चालू न करता आला कसा खातो. वाफ्यात आलं तर पाणीच पडेल. परत गेला तर लाईट गेली. पैसे भरून दिले. फार भरमिष्ट झाले मोबाईल लोक. काय ती कोणी काढले आणि पोरगा रडायला तर आई कुशल म्हणती मोबाईल राहतोय. दे ना दे ग बाई दे. आणि बाप नुसता बोलायला म्हणला आणि मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचं. बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे. त्याला काय रोग झाला का ही म्हणती त्याला जमन का नाही जमायचं. जमायचं तू का देवाला सोडाय थोडा. त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो तू म्हणते त्याला जमन. आई उलटी बरं नाही तू नको सोडून त्याचा तो सोडीन कोण. बाप त्याला बैल पाळायची हौस आहे त्याची जीव दे.
तो तुला धक्का विका लागेल. वर दारू प्याला जाताना हल्लं काय म्हणलं कुठे काय देते आणून ठेवत आहे ब्रँडी घरात दिसी नाश्ता म्हणून देत जाय त्याला. जग सुधाराय निघाली तू. जिला सून नाही तिथं लई टाकला थोडी जिनं भावाची केली तिची टारसी जिरली. ती 1.5 महिना अगोदर तरी ती प्रस्थान कराय प्रस्थान. अरे तुमच्या काचा पाय आमच्या दिंड्या बंद झाल्या यंदा. विनोदाचा भाग सोडा. गायकवाद धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत 3च गोष्टी झाल्यात. अभंग कोणाचा आहे चिंता करायची नाही. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा तरुण मंडळाला भजनी मंडळाला गायकवादकांना महिला बचत गट महिला तरुण मंडळ सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनात आपण एकच शब्द शिकणार आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन. म्हणजे कपाळ म्हणजे काय. का त्या कपाळ म्हणजे काय एवढं संपलं की कीर्तन संपलं. मुद्द्याला सुरुवात. या जगात फायनल ऐकायचं आता टच मध्ये राहायचं. 7 प्रकारची लोक आहेत. 7. स्वार्थी 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 परार्थी. स्वार्थही नाही परार्थही नाही आणि निव्वळ परार्थी. 4 सांगतो पुन्हा 3 सांगतो. एक वर्ग नुसता स्वार्थी आहे. फक्त मला डेअरी मला सोसायटी मला अंगणवाडी मला माई येईन उपसरपंच मा येईन चेअरमन बाकीचा वाडा मिळाला बांबू उपटून. फक्त स्वार्थ. दुसरा वर्ग आहे. स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. फक्त नीट होऊन द्यायचं नाही. इच्छू नसता ठणका माझा टिकल का ठणका. एक वर्ग निमा स्वार्थ निमा परार्थ. उदाहरणार्थ गाय चारा खाणे स्वार्थ दूध देणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ जाताना सगळ्यांना पावन करणं परार्थ. आणि 12वा शब्द 4था प्रकार आहे निव्वळ परार्थी. 12वा अध्याय. का खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याने जरी फटका आणला तरी त्याला सावली देतात. त्यांची त्या वर्गात एकच वर्ग म्हणतो संत. स्वार्थी परार्थी स्वार्थी परार्थी. स्वार्थही नाही आणि परार्थ नाही. आणि रजगुणी तमगुणी आणि सत्वगुणी असे 7 प्रकारची लोक आहेत. या 7 प्रकारच्या लोकांमध्ये आमच्यामध्ये 5 प्रकारची लोक आहेत संप्रदायात. एक जंत. जंत जंत सगळं फुकाट. जंत. जंत म्हणजे काय. साखर खाणाऱ्या माणसाच्या आतड्यात जंत वाढ. ते वाढला त्याला फायदा नाही आणि ज्याच्या आतड्यात वाढला त्याला फायदा नाही. तसं समाजात एक वर्ग आहे. येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास. लगीन केलं सासरवालीला तरास मेला कावड्याला तरास. जंत. दुसरा वर्ग आहे जंत. पहिला वर्ग. दुसरा वर्ग पंत. पंतामध्ये 2 प्रकार आहेत. धनवंत ज्ञानवंत. धनवंत म्हणजे संपत्ती मोका. वर्गणीला गेले तरुण मंडळी. कोटीचा 7 कोटीचा बंगला. कुत्र्याला बिस्किट. बापाला चुकेल तंबाखू वाळून खायची पण कुत्र्याला बिस्किट. पार्टी तगडी होती. या फार मोठं यज्ञ काढलं तुम्ही गावात. मी ऐकतो पडल्या रात्रीच. कसं ऐकतो कसं पडल्या चांगलं ऐकू येत. तयारी चांगली आहे. वर्गणी बिरगणी भरपूर देतात ना लोक. सकपाटल्यानं काय दिलं. रामभाऊ पाटलांनी काय दिलं. 20,000 फक्त. आपल्याला 2100 रुपये. अरे नाव नाही का 10 पेटवलं तर श्राद्धापर्यंत धोरणी कधी एवढी कमावली देवाला दे ना. 2100 दिले जेवायला 1100 माणसं घेऊ ना. आणि 3200 चपला सोडून गेला का आला झकणार. ज्ञान संपत्ती उपयोग काय करता. संपत्ती दानानच दुप्पट होते. हे आमचे शेतकरी वर्ग गरीबाची माणसं वर्गणी बुडवत नाही. 100 रुपये आमची शेतकऱ्याची बाई नवऱ्याला सांगते द्यायला लागत आले का 5-50 रुपये देवाला देऊन टाका. देवाचं काम आहे. ठीक आहे हिशोब नसतो त्यांच्याकडे. तुमच्या असतील तेवढे देऊन टाका. आपल्याला काय देव पाहू आपण बाजारचं पुढच्या आठवड्यात पाहू. पण आता देवाचं काम आहे देऊन टाका. गरीब ठेवत नाही. श्रीमंत अख्ख्या गावाची माहिती काढणार येतो. काला पांच आहे. काल्याला यायचं त्याला लाल करा. काळ्याचे कीर्तन करायला काय माहिती. आज बांधता गावात काळ्याचे कीर्तन मला त्याच्याकडे फोन म्हणतो. यांनी फार मोठं नियोजन केलं. म्हणजे 10व्याच्या भाषणासारखं. 10व्यात भाषण काय करते माहिती लोक.
त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाचं होतं का काही बोलायला काही हात काही पेढे खाऊन मिळाला आणि त्यांना आपलं तण जाऊन 10 दिवस झाले. ते गेलेच नाही महाराज, ते आपण नेले बांधून, ते पडेल होते सुतळीने. ते काय गेले आपण उलटे आवडले सुतळीनं, म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले मागून असं करतात, वारे घालतात का उद्योग केले निघा, गरज गावाची वाट लावली निघा निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ, मडक्याला म्हणतो माय मागे येईन कस काय जातो. तो दिसला पाहिजे ना, म्हणला मडक्या धोका आला गेला भूक लागली मग म्हणला बाजूला ना मग भूक लागली मग काय लबाड्या आणतात लोक भाषणात. आणि ते दहाव्याच्या भाषणाला आहे ना, दहाव्याचं भाषण म्हणजे किंवा खोटं भाषण. कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी तिला. तो येडा सवय मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे फार जवळचे संबंध. एक बाबूराव नावाचा माणूस मिळाला, म्हणजे बाबूराव नाव बाबूरावची बायको मिळते आणि बाबूराव चिठ्ठी करून बसत होते पुढे. भाषण करणारे भांडवलं त्याला कोण मिळालं याचा चौकशी करावा ना. आलं मध्ये बाबूराव जाऊन 10 दिवस झाले आणि बाबूरावचे आमचे फार जवळचे सगळे. बाबूरावच्या जाण्यानं गावामध्ये जी पोकळी निर्माण झाली, शब्द तो कुठून वाचित्यात काय ती पोकळी कधी भरून निघणार निघेल, पण तू गेला तर बाबूराव खालून त्याच्यातच पाहत राहील. बाबूराव म्हणला माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपण नालाय का मी व्हॉट्सअपला टाकले बायको पाहिजे तू म्हणतो असं झालं. विनोदाचा भाग सोडा, पुढे राहिलं तर ध्यानात ठेवा. जंत पंत पंत धनवंत ज्ञानवंत महंत, पण शेवटची व्याख्या आहे संत, जे जगले जगासाठी जगतील जगासाठी जगतात जगासाठी. तंकडी ती माझी ते माझे रुपये संत आहे, ते संत आहे. जंत पंत वंत धनवंत ज्ञानवंत महंत संत, जिथं तुम्ही जाल तिथं कपाळ. कपाळ म्हणजे हे कपाळ आहे, ह्या शरीराचा भाग नाही. कपाळ म्हणजे काय, त्याला 2 अर्थ आहेत. एक लौकिक अर्थ आहे आणि एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि एक पारमार्थिक अर्थ आहे. एखाद्याला 1 रुपया सापडला, ते 1 रुपयाचं त्याने एक तिकीट घेतलं, 1 रुपयाचं 1 लाख रुपयाचं लॉटरीचं तिकीट घेतलं, त्याला 1 लाख रुपयामध्ये 1 रुपयामध्ये 1 लाख रुपये लागले. त्याने 1 रुपयाला तिकीट घेतलं आणि त्या तिकिटामध्ये त्याला 1 लाख रुपये लागले, पण ते तिकीट हरवलं. याचा अर्थ असा, त्याच्या नशिबात ते नव्हते, त्याच्या प्रारब्धात नव्हते. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे प्रारब्ध आणि कपाळ म्हणजे अदृष्ट. हा एक पहिला भाग. दुसरा भाग असा होता पहिला म्हणजे पूर्वी श्री बाळांत झाली की 5 दिवस बाळ कोणाला दाखवत नव्हते, दाखवू नये असा नियम आहे. त्याच्या बापाला सुद्धा दाखवू नये, दाखवू नये, दाखवू नये. आणि 5वीच्या दिवशी ते बाळ खाटेच्या खाली घेऊन त्याला पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवून पूजा करायची. आपण त्याला 5वी म्हणायचं. आणि 5वीला अशी ओवी आहे, 18 अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणून धनंजया जयापरी. आणि अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101, ललाटीचे लिहिले ते काही केल्याने मुलगा. पूर्वी त्या मुलाच्या कपडावर सटवी लिहायला यायची. आता ह्या 15-20 वर्षापासून सटवी येत नाही, सटवी बंद करून टाकलं. कारण आता सगळ्या बाळातीन होत्या दवाखान्यात, औषधाचं वासन सटवी येत नाही. या पोराचं कौपळ कोण लिहितं, हे नर्स फिरसे हिला त्यांना पांढऱ्या कपड्यावर हेच. आणि माना नाही तर नका मानू, पण तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं लग्न जिथं होणार तिथंच होणार आणि तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार. अशी काही डोक्याने वापरायची. गपचिप राह. काय माणसं म्हणतो तू एकादशीला मला मरू दे, एकादशीला मरू नाही तर सोमवारी मरू, त्याला तसं नाही. असं नाही, मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार. अशी बोगसगिरी नाही चालत. काही लोकांनी म्हणत त्याच्यामुळे तिथले लोक तो मोठा होता, असं नसतं. मरण्याला अटी आहेत, सांगून टाकू एका मिनिटात. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि जठराग्नी प्रदीप्त असावा.